आज मी सुनीताज किचनमध्ये पालकची गरगट्ट्याची भाजी बनवलेली आहे। चला त्याची रेसिपी पाहूया आपण। आज मी तुम्हाला पालकच्या भाजीचा गरगट्टा करून दाखवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे। पालकची एक पेंडी घेतलेली आहे ती मी बारीक कापून घेतलेली आहे। स्वच्छ निवडून पण घेतलेली आहे। थोडा वेळ मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेली आहे मी। अशा पद्धतीने मी पालकची भाजी कट करून घेतलेली आहे। पालकची भाजी करण्यासाठी मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत, ते पण मी बारीक कापून कट करून घेतलेले आहेत। इथं थोडीशी तूर डाळ पण घेतलेली आहे, एक अर्धी वाटी होईल एवढी। तुम्ही तूर डाळ घालू शकताय, मूग डाळ घालू शकताय। आपल्याला थोड्याशा हिरव्या मिरच्या पण यासाठी लागणार आहेत। आता मी कुकरमध्ये टोमॅटो आणि भाजी घातलेली आहे। यामध्येच आपल्याला थोडेसे शेंगदाणे पण घालायचे आहेत शिजण्यासाठी, आणि डाळ पण घालायची आहे यामध्ये। आता यामध्ये पाणी ओतायचं आपल्याला। आता यासाठी आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या द्यायच्या आहेत कुकरला टोपण लावून। पालकच्या गरगट्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य: एक 4 ते 5 हिरव्या मिरच्या लागणार आहेत, एक गड्डा लसूण गड्डा घेतलेला आहे मी तो सोलून, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, एक 4 ते 5 पानं कढीपत्त्याची घेतलेले आहेत। फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे जिरं, थोडीशी मोहरी लागणार आहे 1 चमचा, आणि 1 चमचा हळद पूड लागणार आहे, आणि थोडीशी हिंग लागणार आहे। आता आपण याचा मसाला तयार करून घेऊया कुकरला शिट्ट्या होईपर्यंत। हे मिक्सरमधून आपल्याला काढून घ्यायचं आहे। तुम्ही हिरवी मिरचीपेक्षा चटणी जरी वापरली तरी पण चालते। बघा, अशा प्रकारे सगळं मी हे मिक्सरला सगळं बारीक करून घेतलेलं आहे। यामध्ये बघा, अशा प्रकारे 4 ते 5 शिट्ट्यात आपली डाळ गरगट्ट्याची भाजी शिजून तयार झालेली आहे। आपल्याला याला फोडणी द्यायची आहे। आता आपल्याला फोडणी तयार करूया। फोडणीसाठी आपल्याला तेल वापरायचं आहे। प्रथम आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची, 1 चमचा जिरं, थोडासा कढीपत्ता टाकायचा 4 ते 5 पानं फोडणीसाठी। थोडीशी आपल्याला हळद पूड टाकायचं आहे यामध्ये। हे 2 मिनिटं मी चांगलं भाजून दिलेलं आहे। आता आपल्याला हे गरगट्याची भाजी शिजवलेली यामध्ये ओतायची। तुम्हाला कितपत पातळ पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी ओता। आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये। एक चमचा मीठ घातलेलं आहे मी। थोडीशी आपल्याला हिंग टाकायची आहे यामध्ये। आता आपल्याला याला उकळी येऊन द्यायची आहे। गॅसला थोडासा आपल्याला बारीक करायचं आहे। बघा, आता अशा प्रकारे आपली गरगट्याची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही बाजरीच्या भाकरीसह खावा, ज्वारीच्या भाकरीसह खावा, किंवा भातासह खावा। एकदम टेस्टी भन्नाट अशी भाजी आपली लागते, चवीला लागते। तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा।